वेगवेगळे प्रश्न घेतले, वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या आपण. वेगवेगळे आपले वर्ग 12वीचे पहिल्या चॅप्टरपासून तर शेवटच्या चॅप्टरपर्यंत भरपूर असे जेवढे काही 6 चॅप्टर आहेत ते पूर्ण आपण आतापर्यंत कंप्लीट केलेलं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नपत्रिका पण आपण सुरुवात केलेली आहे. त्यापैकी प्रकरण 3ऱ्यावर आधारित जी प्रश्नपत्रिका होती तिची उत्तरपत्रिका आपण इथं घेऊन आलेलो आहोत आणि ती उत्तरपत्रिकासुद्धा तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे, यात तीळ मात्रही शंका नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तर चला लगेच स्क्रीनकडे आणि तिथून उत्तरपत्रिका सोडवलेली बघून घेऊ. भारतातील विविधता आणि एकता यावरील आधारित आपण प्रश्नपत्रिका बघितली होती आणि या पाठावर आधारित जी प्रश्नपत्रिका बघितली होती ती ही खालीलप्रमाणे. तर ही सगळी प्रश्नपत्रिका आणि ह्या प्रश्नपत्रिकेचे उत्तर म्हणजेच आता उत्तरपत्रिका आपण इथं बघणार आहोत. तर ही प्रश्नपत्रिका आहे, तुमच्याकडे ही सेव्ह असेल, कदाचित नसेल तर आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. ही पूर्ण प्रश्नपत्रिका फक्त एकाच चॅप्टरवर आधारित आपण बनवलेली आहे. त्याचा डिटेल असा अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे आणि ही संपूर्ण प्रश्नपत्रिका इथं आता दिलेली आहे. तर इथं एकूण 7 प्रश्न आहेत आणि त्या 7 प्रश्नांचे उत्तरं आपण आता सोडवून घेणार आहोत. वर्ग 12वा सराव प्रश्नपत्र, विषय समाजशास्त्र. यामधील प्रकरण आहे भारतीय समाजातील विविधता आणि एकता. याची उत्तरपत्रिका आपण बघणार आहोत. याच्या आधी आपण प्रश्नपत्रिका बघितलेली आहे, आय बटनमध्ये ते तुम्हाला मिळणार आहे. तर पहिला प्रश्न असा होता, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर भारतीय संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. किती भाषांना? 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. दुसरा आहे, संयुक्त राष्ट्रांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला आहे. त्यासाठी हे उत्तरं तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत. तिसरा आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने 6 सप्टेंबर 2018ला बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा निवाडा केला. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढील प्रश्न आहे आपला चौथा, मानवी मूल्यावर प्रत्येक धर्माची श्रद्धा आहे. त्यामध्ये 3 उत्तरं दिलेले आहेत ऑप्शनमध्ये, मानवी, अमानवी आणि तार्किक. यापैकी उत्तर आहे मानवी. पाचवा आहे, आर्थिक विषमता सर्व सामाजिक व्यवस्थामध्ये दिसून येते. त्यानंतर प्रश्न 1ब, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करून लिहा. पहिला आहे, भाषेवर आधारित संघर्ष, त्याला भाषावाद म्हणतात. जातीवर आधारित संघर्ष त्याला जातीयवाद म्हणतात. तर धर्मावर आधारित संघर्ष त्याला दहशतवाद म्हणतात, असं इथं दिलेलं आहे. प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद म्हणतात. तर चुकीची जोडी आहे यापैकी धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद ही चुकीची जोडी आहे. तर दुरुस्त जोडी ती आहे धर्मावर आधारित संघर्ष त्याला संप्रदायवाद म्हणतात. म्हणून नेहमीसाठी लक्षात ठेवा, धर्मावर आधारित जो संघर्ष असतो त्याला म्हणतात संप्रदायवाद. समोरचा आहे इंडो आर्यन, त्याला आर्य. द्रविडियन, त्याला द्रविडी. ऑस्ट्रो एशियाटिक, त्याला ऑस्ट्रोय. तर सिनो तिबेटन, याला किराता. यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर चुकीची जोडी आहे ऑस्ट्रो एशियाटिक ऑस्ट्रोय आणि याची दुरुस्त असलेली जोडी आहे ऑस्ट्रो एशियाटिक, त्याला निषाद म्हणतात. याच्यासोबत जुळणारी जोडी आहे निषाद. त्यानंतरचा प्रश्न क, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या संज्ञा ओळखून लिहा. धर्मनिरपेक्षता, लैंगिक विविधता आणि जाती विविधता या 3 संज्ञा इथं दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला ओळखून लिहायच्या आहेत. पहिला आहे, सर्व धर्मातील लोकांसहित श्रद्धा, प्रति, आदर आणि सहिष्णुता बाळगणे याला काय म्हणतात? तर याला धर्मनिरपेक्षता असं म्हणतात. याला लैंगिक विविधता म्हणत नाही किंवा जाती विविधता म्हणत नाही, त्याला धर्मनिरपेक्षता असं म्हणतात. पुढील आहे, पोर्तुगीज भाषेतील कास्ट या शब्दाचा उगम सापडतो. कुठं, कशामध्ये सापडतो? तर त्याचं उत्तर आहे जाती विविधतेमध्ये या शब्दाचा उगम सापडतो. आणि इंग्रजीमध्ये जसं आता आपण कास्ट म्हणजे जात म्हणतो, तर पोर्तुगीज भाषेमधून याचा उगम झालेला आहे आणि ह्या जाती विविधतेमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न 1ड, अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. पहिला आहे, प्रादेशिकतावाद म्हणजे देशाऐवजी समाजाप्रती असलेली आत्यंतिक निष्ठा
होय. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेला शब्द आहे समाजाप्रती. तर हे बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर उत्तर आहे प्रादेशिकतावाद म्हणजे देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली आत्यंतिक निष्ठा होय. प्रदेशाप्रती या ठिकाणी थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. त्याचं उत्तर आहे प्रदेशाप्रती. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. प्रादेशिकवाद म्हणजे काय? आपल्याला माहीत आहे की भारत देश विविधतेनं नटलेला आहे. या देशामध्ये प्रत्येक गोष्टीत विविधता आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्याचप्रमाणे प्रदेशात सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केलो तर तिथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशानुसार आपल्याला विविधता पाहायला मिळते. मग ती विविधता आहे, बोलीभाषेमध्ये विविधता आहे, पेहरावामध्ये विविधता आहे, रूढी परंपरेमध्ये विविधता आहे. म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. तर ही प्रादेशिक विविधता आहे आणि प्रादेशिक वाद त्यामुळेच निर्माण होतात. प्रत्येकाला आपला प्रदेश हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याप्रती त्यांच्यामध्ये श्रद्धा असते, आपुलकी असते. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या टिपा लिहायचा आहे धार्मिक एकता. इथं थोडंसं शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला याला सविस्तर रूपामध्ये लिहायचं आहे. प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही सोडवाल तेव्हा तुम्हाला ते सविस्तर रूपामध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही यामार्फत गेन करू शकाल. तर धार्मिक एकता म्हणजे भारतातील विविध धार्मिक गटामध्ये वरकरणी फरक दिसत असला तरी गटामधील काही समान मूल घटक शोधून काढणे अवघड नाही. प्रत्येक धर्म आपापल्या धर्मश्रद्धेचा उपदेश मानतो, करतो. मानवी मूल्यावर प्रत्येक धर्माची श्रद्धा आहे. असे अनेक पैलू सर्व धर्मामध्ये समान आहेत. आपण जर हिंदू समाजाचा विचार केला तर ईदला मित्रांच्या घरी जाऊन शीख खुरंबा पितो, त्याला मित्राला दिवाळीला आपल्या घरी फराळाला बोलावतो. ही धार्मिक एकता आहे. म्हणजे एक धर्म, भारतामध्ये वेगवेगळे धर्म जरी असले तरी एकामेकाच्या धर्माचा आदर बाळगणे ही धार्मिक एकता आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आपला देश धर्मनिरपेक्ष आहे असं म्हटलं जाते. तर हे थोडं शॉर्टमध्ये आहे. तुम्ही महत्त्वाचे मुद्दे इथे दिलेले आहेत. तुम्ही याला वास्ट स्वरूपामध्ये लिहू शकता आणि लिहा. फरक स्पष्ट करा. भाषिक विविधता आणि धार्मिक विविधता. आता भाषिक विविधता म्हणजे प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे. त्यानंतर धार्मिक विविधता प्रत्येक धर्माची श्रद्धा वेगवेगळी असते. नंतर भाषिक विविधतेमध्ये भाषेनुसार राज्यांची निर्मिती झाली. समान भाषा बोलणाऱ्यांची श्रद्धा ही समान असेलच असे नाही. तर धर्मानुसार विशिष्ट देवाची पूजा केली जाते. धर्माचे सर्व अनुयायी समान श्रद्धा बाळगणारे आणि समान पद्धती पाळणारे आहेत. त्यानंतरचा तिसरा फरक आहे भारतात विविध भाषा बोलल्या जातात. उदाहरणार्थ तेलुगू, मराठी, कन्नड, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. भरपूर भाषा बोलल्या जातात. तर भारतामध्ये विविध धर्म आहेत. हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, ईसाई असे वेगवेगळे धर्म आपल्या भारतामध्ये आहेत. त्यानंतर जाती विविधता आणि वर्ग विविधता. तर जाती विविधतेमध्ये अनेक जाती असतात. वर्गात सुद्धा अनेक वर्ग. तर विविध जातीचे वेगवेगळे सण असतात, जसे की मुस्लिमांचे ईद, हिंदूंचे दिवाळी इत्यादी. आता वर्गविविधतेमध्ये ज्या ज्या वर्गाची विशिष्ट अशी कार्य असतात ते त्या पद्धतीनं केले जातात. येथील जाती व्यवस्था हा येथील वैविध्याचा मोठा स्रोत आहे. वर्गावर आधारित विविधतासुद्धा भारतात आपल्याला पाहायला मिळते. आता जाती व्यवस्थेमध्ये वर्ण आणि जातीचा उल्लेख केला जातो. तर वर्गविविधतेमध्ये प्रामुख्याने आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि शिक्षण यावर जास्तीत जास्त भर दिला जातो आणि यावर वर्गविविधता आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे जातीयवाद. यावर तुम्हाला टिप लिहायचे. जातीयवाद म्हणजे देशाऐवजी जातीप्रती निष्ठा बाळगणे होय. जाती संबंधाची मुळे खोलवर रोवली गेली आहेत आणि त्यामुळे लोकांना समाजसेवा असेल, शिक्षण, वैद्यक आणि कल्याण योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जातीच्या सदस्यांचे संरक्षण करणे शक्य झाले. आता कायदे, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि शिक्षण असे बदल होऊनही जाती व्यवस्था मनात घर करू नये. जातीतील अत्याचार ही वारंवार घडणारी घटना आहे. यामुळे जातीबाबत पूर्वग्रह या घटनेमुळे लोकांचे वर्तन आणि परस्परांशी जुळवून घेण्याची जी पद्धत आकारित होते एकमेकाला जातीयवादामुळे. आपल्याला माहीत आहे की आज आपल्या देशामध्ये प्रचंड असा जातीवाद आपल्याला पाहायला मिळतो. आता एकीकडे आपल्याला धर्मनिरपेक्षता हा भाग आहे, तर दुसरीकडे आपल्याला जातीयवाद पाहायला मिळतोच.
नंतर आहे सामाजिक पर्यावरण. आता सामाजिक पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्या अवतीभोवती सभोवती जे काही आहे ते आपल्या पर्यावरणाचा घटक आहेत. आपण एक सुद्धा पर्यावरणाचा घटक आहोत. तर ज्या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीची वाढ होते त्यावर व्यक्ती आणि समाजाचा विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ कुटुंब आहे, शेजारी आहे, मित्रपरिवार, कामाच्या जागा इत्यादी, ह्या सगळ्या ठिकाणी सामाजिक पर्यावरण असते. आता सामाजिक पर्यावरणामध्ये आहे रे आणि नाही रे हे वर्ग आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक विषमता हा घटक पाहावयास मिळतो. सामाजिक पर्यावरण समान होण्यासाठी दारिद्र्य निर्मूलन होणे गरजेचे आहे. त्यासाठी संपत्ती प्रतिष्ठित लोकांकडून गरजूकडे पोहोचविणे हा एक उपाय असू शकतो. पर्यावरण जसा गरीब श्रीमंत असा भेद करीत नाहीत, तसाच जर समाज जीवनामध्ये सामाजिक पर्यावरण भेद न करणारा असेल तर सामाजिक पर्यावरण सुकर आहे असे म्हणण्यास हरकत होणार नाही आणि म्हणून सामाजिक पर्यावरण काळाची गरज आहे. नंतर आहे संकल्पनांची आकृती पूर्ण करा. तर पहिला आहे आर्थिक विषमतेला कारणीभूत घटक कोणकोणते आहेत? तर आर्थिक विषमतेला कारणीभूत घटक आहेत कौटुंबिक प्रभाव, शैक्षणिक तफावत, व्यक्तिगत भेद आणि खाजगी मालमत्ता. पुढील विधान प्रश्न 5ब, खालील विधान चूक की बरोबर हे सांगून विधाने पूर्ण करा. तर भारतातील राज्यांच्या भाषेवर विभाजन झालेले आहे हे विधान बरोबर आहे, कारण भाषेच्या आधारावर राज्यांचे विभाजन झाले आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. कन्नड ज्या ठिकाणी कानडी भाषा बोलली जाते ते कन्नड, त्यानंतर कर्नाटकामध्ये असे वेगवेगळे प्रत्येक भाषेनुसार, उत्तर भारतामध्ये हिंदी भाषा बोलली जाते. एखाद्या धर्माचे सर्व अनुयायी समान श्रद्धा आणि समान पद्धती पाळणारे नसतात हे विधान बरोबर आहे, कारण सर्व धर्माचे श्रद्धास्थान हे वेगवेगळे असते आणि त्यामुळे ते समान श्रद्धा आणि समान पद्धती पाळणारे नसतात. तर पुढील उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या शब्दात लिहा. उतारा असा आहे, भारतीय समाजात अनेक वैविध्यपूर्ण संस्कृती नांदतात. भारतीय समाजाने प्रत्येक संस्कृतीला कसे सामावून घेतले याची साक्ष इतिहास देतो. प्राचीन काळापासून स्थलांतरित लोक भारतीय समाजात एकरूप झाले. येथील संस्कृतीवर स्थलांतरितांचा प्रभाव आहे. आपला इतिहास या सांस्कृतिक मिलापाची साक्ष देतो. आदिवासी, ग्रामीण आणि शहरी समुदायाच्या एकत्रित समाज असे आपल्या आजच्या समाजाचे वर्णन करता येईल. या प्रत्येक समुदायाच्या जीवन पद्धतींची काही अनोखी वैशिष्ट्ये आहेत, परंतु यापैकी कोणताही समुदाय त्यांच्या अस्सल रूपात नाही असेही निरीक्षण आहे. एकीकडे हे समुदाय परस्परावर अवलंबून आहेत तर दुसरीकडे भाषा, श्रद्धा, प्रथा यासारख्या सांस्कृतिक घटकांचा ऱ्हास होताना दिसतो. उदाहरणार्थ आज शहरातील अनेक घरामध्ये वारली आणि मधुबनी कलाकुसर, सदरे, शर्ट किंवा भिंतीवर केलेली दिसते किंवा देशातील कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा शिरकाव देखील झाला आहे. आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न येईल, अस्सल संस्कृती असे खरंच काय असते का? भारतीय संस्कृती म्हणजे नक्की काय? आजच्या जगात सांस्कृतिक उग्रवादाला महत्त्व असेल काय? हे प्रश्न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात, म्हणून ते महत्त्वाचे आहेत. कदाचित या प्रश्नांना एकमेव उत्तर सापडणार नाही. तर पहिला आहे भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण आहे कशावरून म्हणता येईल? तर आपल्याला माहीत आहे की भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. विविध संस्कृती भारतामध्ये नांदतात. तर प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी आहे आणि त्यांचे सण उत्सव वेगवेगळे आहेत. यावरून आपल्याला ते सांगता येईल की भारतीय संस्कृती ही वैविध्यपूर्ण आहे. भारतीय संस्कृतीची वैविध्यता कशावरून आढळते? तर जर आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक आहेत, त्यांचे प्रत्येकाचे सण उत्सव वेगवेगळे आहेत, यावरून आपल्याला ते विविधता दिसते. तिसरं आहे संस्कृती म्हणजे काय हे काही उदाहरणावरून स्पष्ट करा. तर जीवन जगण्याची आदर्श पद्धत म्हणजे संस्कृती होय. हिंदू संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती ही बौद्ध संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक संस्कृती, प्रत्येक धर्माची संस्कृती ही वेगवेगळी आहे. आजच्या समाजाला एकत्रित समाज कशावरून म्हणता येईल? तर आजच्या समाजामध्ये आपल्याला माहीत आहे आजचे जग हे आंतरजालामुळे जवळजवळ एकत्रित आलेले आहे आणि आज शहरी भागात अनेक लोक एकत्रित काम करताना दिसत आहेत. जाती, धर्म विचार न करता एकत्रित काम करतात. यावरून आपल्याला एकत्रित समाज आहे असं म्हणता येईल. मनात कोणते असे प्रश्न येऊ शकतात की ज्याचे उत्तर सापडणार नाही? प्रश्न असा आहे, संस्कृती कोणी शोधून काढली? संस्कृतीचा उगम कुठे झाला? संस्कृती म्हणजे नेमकं काय? कशा पद्धतीनं आपण संस्कृती ओळखून घेऊ शकतो? संस्कृती जगायची कशी? असे वेगवेगळे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतात. आता आपले मत तुम्हाला इथं नोंदवायचे आहे. भारतातील एकतेची प्रक्रिया सामाजिक बांधिलकीच्या बाबतीत कशी व्यक्त करता येईल? आता या प्रश्नाचे उत्तर हे समान येईलच असं नाही, हे वेगवेगळं आहे.
म्हणून सामाजिक बांधिलकीचा विचार करता भारतातील एकता खूप महत्त्वाची आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर आधारित तुम्ही तुमचे स्वतःचं मत मांडा तिथं. आणि या प्रश्नाचे उत्तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की ह्या प्रश्नाचे उत्तर सोडायचं नाही, प्रत्येक वेळेस सोडवायचंच, कारण हे तुमचं मत आहे आणि तुमचं मत तुम्ही तुमच्या पद्धतीनं मांडू शकता. राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने कसे दूर करता येतील? तर राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने दूर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राष्ट्रीय एकतेचा विचार करावा लागेल. त्यामध्ये जातीमधील भेद नष्ट करायला पाहिजे. त्यानंतर आर्थिक विषमता आहे ती नष्ट व्हायला पाहिजे. संप्रदायवाद आहे, प्रादेशिकवाद आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी नष्ट व्हायला पाहिजेत. आणि ह्या गोष्टी जर नष्ट झाल्या तर राष्ट्रीय एकता आहे त्या आपण जोडून घेऊ शकतो. तर ही आव्हाने आपल्याला त्या पद्धतीनं दूर करता येतील. आणि यासाठी राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने कोणकोणती आहेत याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तो तुम्ही याच धड्यातील आहे, आय कार्डमध्ये तो देतो, तुम्ही तिथून बघून घ्या. नाही तर प्लेलिस्टमध्ये जा, तिथून तुम्हाला तो पाहायला मिळेल. पुढील प्रश्नांचे उत्तर सविस्तर लिहा. इथं फक्त पॉईंट्स दिलेले आहेत, तुम्हाला ते तुमच्या भाषेमध्ये 150 शब्दामध्ये याचे उत्तर लिहायचं असते. तुमच्या मते विविधता म्हणजे काय? तर भारतातील विविधतेचे वर्गीकरण कसे करता येईल? लिंगभाव आधारित विविधता सामाजिक असमतोलास कारणीभूत ठरू शकेल काय? कशी? वरील मुद्दे सोदाहरण स्पष्ट करायचे आहेत, म्हणजे उदाहरणं ह्या ठिकाणी द्यायचे आहेत. तर विविधता म्हणजे वेगळेपण. भारतातील विविधतेचे वर्गीकरण जाती धर्मावर करता येते. लिंगभाव आधारित विविधता सामाजिक असमतोलास कारणीभूत ठरते, कारण स्त्रियांना लिंगभाव आधारित विविधतेमध्ये आपले कसब दाखवण्याची परवानगी नसते. हे मागील भागामध्ये झालं, म्हणजे मागील काळामध्ये झालं, पण सद्यस्थितीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रियासुद्धा समोर गेलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर LGBT लिंगावर आधारित जी विविधता होती त्या ऑगस्टमध्ये सुद्धा 2018ला सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला की आता वरच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे, तिथून तुम्ही डिटेल बघून घ्या. आणि या पद्धतीनं आता बऱ्याचशा बाबतीमध्ये विविधता जरी आपल्या भारतामध्ये असली तरी आपल्याला एकता पाहायला मिळते. आणि म्हणून आपण जर परदेशात गेलो तर भारत माझा देश आहे, म्हणजे तुम्ही कुठं राहता तर आपण सरळ सांगतो मी भारत देशामध्ये राहतो असं आपण सांगणार. आणि म्हणून ही सुद्धा एक एकोप्याचीच भावना आहे. विविधता जरी असली तरी एकता आहे, आणि ती कशी आहे हे आपण या चॅप्टरमध्ये पूर्ण बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला आतापर्यंत वॉच केलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. फर्स्ट टाईम भेटत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तर भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.